सुंदर रूपाचं गाण्याचा अभंग सन्माननीय सुशांत जोईलबो याने सादर केलाय. बहुत तुम्हाला धन्यवाद देतो. या ठिकाणी बक्षीस आलंय सन्माननीय दीपक पाचकुडे यांच्या स्मरणार्थ निशांत कुडतुरकर भानवटीच्या सहाय्याने हार्मोनियम वाजवण्यासाठी हे 101 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 100% अजून दाखवतो. तर पूर्वी होतं बोर्डने जेवढे मुद्दे क्लिअर केले सांगितले तेवढे मुद्दे या ठिकाणी क्लिअर करून देतो आणि रूपाच्या गाण्याच्या अभंगाला सुरुवात करतो. हॅलो हॅलो. बुवा पहिली गोष्ट काय की प्रार्थना म्हणतो तुझ्या कुठली रागात आहे बुवा. यमन राग अंतर्यात म्हणता प्रिय धनश्री आळवलं हे दळिद्री 8 रागातली प्रार्थना मांडणी केली. 8 राग आहेत. ओम नमो तुका समजता काम बघ कारण तू पंडित तुझ्याशिवाय भजन या समजत कोणाक नाही. यमन रागच त्या प्रार्थनेत नाही. यमन रागात म्हणून म्हटलं 8 सावकाराची दुकान समोराचा यमन रागाने प्रिय धनश्री तुला भरत तुला माहित आहे रे गोबडा इकडे बस. तुका बोललंय ना की तुका थांबता तुका जर सहन करूची ताकद असत ना तरच माका बोल. मी तुका विनंती करते बाकी तुका काय आणि काय माका म्हणतो सगळे नाहीसो करून गेले. तू कोण लागून गेलो तू आता मारूनच म्हणतोय कोणा फरक पडतो तू माका बघू तुला कोण नाही कोणता डाय बातलोंचा हो माका सपून निघालं वसाड पडत नाही भजन शिकर तुझ्या मुळा मी मेला तरी फडक नाही पडत नाही तू नाही मेला तरी फडक नाही पडत लक्षात ठेव. हा काय नाही बुवा बुवा तुझ्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ भजनी बुवा गाणारे ऐकलं काय म्हणता यमन रागातली प्रार्थना ती ऐक बुवा 8 राग आहेत कसे. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका कुठलं मुंबईश्री. मग काय म्हटलं रे यमन राग काय म्हणता अज्ञान तू सांगा रागाची कारण तुला अक्कल पण तुझी अक्कल ठोपरात जाता कधी कधी ह्या गोष्टी तू नका राग येतात म्हणून मी तुला जागे राहण्याचा प्रयत्न करते. बघा मी राग विचारतो स्वतः सांगता तरी पण म्हटलं नाही यमन राग. बघा राग तूच सांगा अज्ञान भ्रांती छेदिका त्याला होते ना 500 लागू देऊ का तुला काय देणे करी काय रे मी नाही आता तुका गमत बरोबर का ऐक आता सगळं. अज्ञान भ्रांती छेदिका कलावती बोधरू विवास माझी अंतरी भरावी. जय सर्व काळ वास्तव्य करावे. पुरिया धनश्री सॉरी पुरिया मजवांग शून्यासी वदवा मारवा कृपा कटाक्ष करोनिया कृपा कटाक्ष करोनिया कृपा कटाक्ष करोनिया. पुरिया धनश्री आणि ह्या पुरिया धनश्री मध्ये मी गाणं म्हटलं काय पग मधा चांद मातला जीव गुंतला याच्यात यमन राग काय होतो रे तुझा ना अजून करटेत लोणचा त्याच्यातनं बाहेर पड अरे मग शिकव लोकांना. मला ना मला भीती वाटत रे तू बघतेस तू कारण तुला सगळं सपूक निघालेत ना तू कोण समजलं होता कुणकेश्वरची गाणं बघूया पुष्पा नाही असून दे बुवा रागा घेऊ नको रे काय तू मी तुला 5-50 झालं नाही की उद्या तू पण माझ्याकडे तांदूळ मागून घेतो नाही एका दुश्मनासारखं बोलतो तू. हा आणि काय म्हणतो तू माझ्या नाताकाला करू मी कशा तुझं नात करू तू काय बाई तू वाटली नाद येऊ आमका हरिणामातून तुझ्या नादा राहू तुझ्या हा काय माका म्हणता केस म्हणता याचे परातलेले आहेत बुवा आमचे केस परातलेले आहेत पण केस गेलेले नाही आयुष्यभर लक्षात ठेव. या काय म्हटलं तुझ्या अगदी आत्मय जाऊन झाला असं तू मनाक लागता असं पण माझा आरपार गेला असं ह्या वाटतं गेला की नाही माझं वाईट आलंय बघ ना
मी केलेशीच माणूस आहे, मान्यच करते. कारण काय मी कधी समोरच्या आजपर्यंत झोपोची चादर आणि कारणाशिवाय आदर मी आजपर्यंत दिलो नाही. का शेतकरी म्हणतो, शेतकरी माणसाचं वाक्य आहे. झोपोची चादर आणि कारणाशिवाय आदर कोणाला देऊ नये. आणि तुझा कसा दिसल्या तेव्हा दंडवत घालणे, ह्या तुझी पद्धत दाखवा, म्हणून तुझी ही अवस्था असून दे. आणि राहता राहिला विषय काय की बुवांचा बुवांक कुठल्या तरी भजनी बुवान सांगितलं आणि बुवा त्या बुवा मात्र माझ्या फड्याचा राहण दोघं मिळून त्या पेटूया. काय बुवांग कोण सांगितलं की तुझ्या सामान ढकलतच भारी वाटतं. काय बुवांग कोणतरी सांगितलं कुठल्या तरी बुवान रे तुम्ही काय करू असतो मी तेव्हा काय सांगितलं आग घाल मला, आग घालू सांगितलं तू काय काय करू जेव्हा समोरच्या बुवान तुला आग घालू सांगितलं सामान तू त्याका दगू खावतो ना तेव्हा तुझी जीभ झडलेली की तुझ्याकडे कांडा नव्हता, शेळेली माती तुझी तिकडे काय फक्त सोड बुवा असून दे. आणि बुवानी गाणी सुंदर सुंदर म्हटलं नाही काय आमच्या पप्पानी गणपती आणला लोकांनी पोचवला आणि ह्यानं आणला. अरे खरी गाणी म्हणतो तरी काय पप्पा चल गावाला जाऊ शिमग्याचे ढोल पालखी अजून तुर्केश्वर क्षिपना पडला नाही रे शिंगो चालू अजून या गोमून असता हे का पप्पा चल रे जोयला चल कॅनिंगला जाऊ आंब्याचे घोळणी ट्रे आंब्यावर घेऊ कॅनिंग जरा चालू आला असून दे बुवा. आणि काय माझ्या म्हणता पाकिटात 500 रुपये म्हणता तुझ्यापेक्षा जास्त असते असू दे क्वालिटी हो तुझ्या पंडितच बोल ना मी मान्यच करतोय काय ऐकलं तू पंडित म्हणजे साधूच नाही त्याला त्यांना गाणं म्हटलं घर भारी येत काय शुक्र तारा दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी येईल रविवारी मंगेश पाडगावकर यांचं दुःखद निधन. त्यामुळे बाकीचं हद शिल्लक का ठेवा तू पंडित असं मान्य करते क्वालिटी आहे तुझ्याकडं कसली क्वालिटी आहे पहिलं ब्रँड तू ऐकला जाय आमची दोघांची एवढी पोस्ट पावती नाही तिथपर्यंत आम्ही नाही जाईल काहीतरी काहीतरी वार्तेत पडणारा मी माणूस नाही कोणाला तरी घ्यायला तरी वापस बोलणारा माणूस नाही त्याचा तो वैयक्तिक विषय असतो असून दे बुवा. आणि काय फक्त बुवा तुम्ही सांगितलंच ना की स्वतःचा काहीतरी कर बुवा स्वतःला मात्र ना आम्ही स्वतः बुवा हँडल केलेली स्वतः कंपोज केलेली तू अजून अभिषेक बुवाचा दुर्वाज बुवाचा अजून घातलं स्वतःचा काहीतरी तयार कर प्रेझेंट कर मग माका शिकव. तुझा विषय काय झाला माहिती काय कुत्रा घरात मटण खाता आणि हाडा गाववर घेऊन फिरता मी बुवा बोल्या क्षण लावा आणि माका बैल म्हणा मी बुवा पण होता ना तुका उशी पिशू मारू बिरू कशी बाजू नाही मी पंडित आहे ना क्वालिटी वाला बुवा 500 रुपये चढ दिला काय 500 रुपयाचेच बुवाला आमचे श्रीप्रसाद का शिवप्रसाद राणे वाघेरी गावचे नाही ना कार्यक्रमासाठी फोन केला 12 तारीखच्या हा बरोबर शिवप्रसाद राणे या ठिकाणी उपस्थित एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. कदाचित 12 तारखेला तुझ्या मीच असले असते पण कसं झाला आपली तारखे जरा लवकर फिक्स झालेली असतात ना त्यामुळे नाही शक्य होईल. आणि काय बुवा की तुका सगळे सपूक असतात असा बुवा काही नाही बुवा ह्यो गोष्टी नाही भजनात करायची नाही. ज्या दिवशी मी तुका सपूचा प्रयत्न करीन ना त्या दिवशी अखिलेश फळको आपोआप सापणार ही बुवा नियती आहे. एक वेळ परमेश्वर बुवा आपल्याक माफ करीत एक वेळ तो सत्यनारायण आपल्याक माफ करीत तो कुणकेश्वर आपल्याक माफ करीत पण बुवा नियतीन कोणाक सोडला नाही. अरे देवाचा बाप श्रीकृष्ण अरे ज्या बुवा त्या देवकीमध्ये 8 मुलांना जन्म दिला ती एकाही मुलाला पाहणा पाजू शकली नाही नियतीचा खेळ. अरे ज्या प्रभू रामचंद्रांच्या नजरेने शबरी तरली ज्या प्रभू रामचंद्रांच्या बुवा नामावर दगड पाण्यावर तरंगले त्याच्याच पोरानं त्याच्यावर बाण तारले प्रारब्ध नियतीचा खेळा बुवा.
बुवा गर्व अहंकार तुझा एक लक्षात ठेव बुवा. तो जोपर्यंत मी क्वालिटी माझा ह्या होत्या मग महिन्यातला 26 कार्यक्रम कर मग तुझी क्वालिटी बाहेर येत ना पाठवू बाहेर. ऐकलं ए नियती तो फेरो काय आला बुवा एक लक्षात ठेव. तो मी पाना अहंकार जरा बाजूक ठेव. तू चांगलं पोरगस. अरे 3 अक्षराचा नशीब 2.5 अक्षराचा कर्म किती चांगला असला ना तरी 1 अक्षराचा मी झालो ना तर त्याचे राख रांगोळ्या होऊ शकता हे लक्षात ठेव आयुष्यभर. ऐकलंच बुवा. आणि आयुष कायम बुवा लक्षात ठेव. उदाहरण बुवा एका अथांग महासागरानं एका वाहत्या झराला विचारलं का रे झऱ्या तुला माझ्यासारखं अथांग महासागर व्हायचं नाही का. तर त्यावर बुवा त्या झऱ्यानं किती सुंदर उत्तर दिलं बघा. अरे समुद्रा तुझ्यासारखं अथांग महासागर होऊन खारट होण्यापेक्षा मी लहान राहून गोड राहीन कारण माझ्या समोर वाघ सुद्धा झुकून पाणी पितो. हे वास्तव आहे बुवा. ऐकलं गोष्टी स्वीकारू शिक. आणि काय तुका म्हणता माका म्हणता 500 रुपये कुणी पाकिटात म्हणता कोणी चढ बुवा किती कमव ए गुलामा किती मोठो बंगलो बांध. हो मी म्हणतोय 5 माळ्या तो बंगलो बांध किंवा किती कमव किती मोठो बंगलो बांधा शेवटची अंघोळ ही अंगणातच आणि दगडाच्या चुलीवरच तापवलेल्या पाण्यात. ऐकलं किती मोठं बंगलो बांध शेवटाक जाळूक बुवा ग्रामपंचायतीने बांधून दिलेल्या 7.5 फुटाच्या पत्र्या खालीच स्मशानात. की तू लय मोठं क्वालिटी वालो म्हणून तू घराच्या गचार नेऊन जगवणार नाही तुला. हो माझ्याकडे 500 रुपये जास्त दिले होते मला गचार भागवा त्याकडे 500 रुपये घराकडे राहतो. अरे किती कमव शेवटाक रुपये असं पहिलं श्रीमंत नाही ती बाबा लय मोठं श्रीमंत होतो आणि बंडल लावून त्या निला नाही. ऐकलाच तरी काय काय बुवा. 500 रुपये तुझे हयच राहतो घराकडे राहणार तुझ्या हय नोटचे एवढं 1 शिक्को चित्र 1 रुपयाचा 2 पण नाही 1 रुपये 2 साईडून 200 नाही 500 रुपये हयच राहुले नाही. आणि इकडचे 4 जण खांदेकरी ठीक असलं की ठीक त्यानं एखाद्याने पाऊल इकडे टाकला की ह्याची शेण टाकली की मग ह्या असा नाही 500 रुपये केवढ्या पडतील येणार 500 रुपये आता असं दे आई तुझी वाट बघते. सन्मान्य दीपक पाचकुडे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सुभाष कुडतुरकर मंडळ अध्यक्ष यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलं मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच प्रकाश दर्डे बुवा प्रकाश दर्डे बुवा नेमनवाडी मुंबई मंडळ अध्यक्ष दशावतार घ्या 100% या ठिकाणी दशावतार सादर करून दाखवतो. यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बारी पेटत जाऊ दे बाबा ह्याच्यापेक्षा आणि काय पेटवणार कोणी लिहिली चिठ्ठी. माझी तिची एवढी दोस्ती असताना सुद्धा आम्ही खुन्नशीन बोलता एकमेका का. आणखी तुम्ही म्हणतास की बारी पेटवला बरं एक जबाबदारी घेतात काय आमचा पेटला की हय इजू आमच्या काय सांगा पाण्यावर इजूच शकत नाही मी गॅरंटी देतो. असून दे 100% या ठिकाणी मनोरंजन करा. या ठिकाणी 101 रुपये आले. वाचवते जरा थांब बाबा. रमेश दर्डे नेमनवाडी मुंबई मंडळ सेक्रेटरी सन्मान्य रमेश दर्डे साहेब यांच्याकडून 51 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि बरोबर बुवा एक गोष्ट सांगितलं ती कुठेतरी मला लागली. आजोबांका त्यांनी सांगितलं बुवा ज्येष्ठ व्यक्ती बसले तुझ्या माझ्या समोर त्यांचा जो माणूस म्हणता की हिनी त्यावेळी सडे गाजवल्यानंतर कोणाक शक्य नाही. केवढ्यात पडलं सांगा आजची बारी ही केवढ्यात पडली त्यांना ह्या मंडळात. आजोबांनी तुम्ही आणखी त्या का सांगतात की अजून का तुम्ही काय सांगा बघा ह्या गोष्टीचं लय दाखवलं वाईट वाटलं हो. ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही आमच्या दोघांच्या मध्ये बसता त्यांना सांगतात अजून सडे गाजवू शकतो. असं कोणाक तरी काहीतरी म्हणू नको तेच म्हणू का प्रयत्न कांडपावी तर. अरे आपल्या वेळी फोनावर प्रेम होता फोनवर प्रियशी बोलून घेत त्यावेळी आगोनी तुमच्या जमान्यात काय होता हो चिठ्ठीयो कागद भाई भेटलो तर भेटलो त्याच्यात बोरूची लेखणी आहे कशी होती बोरूची लेखणी तुम्ही बोलवर आहे तुका नाही मी आज 80% राखून बोलणार मला तुझी गरज आहे. ऐकलं आता मला गरज आहे एकीसोबत घटस्फोट घेतला आम्ही येता तो घटस्फोट घेताना बाजू जाता ह्याच्या पुढे फाळक्या बुवा तो आण मागणार नाही नको बघू काय त्यावेळी बुवा जमान होतो त्यांच्यावेळी
बोरूच्या लेकरीन चिठ्ठी लिहित, प्राणप्रिय आज संध्याकाळी ठीक 4:30 वाजता आबाच्या गणबाजवळ येणे आहे. पण ती एवढी बारकी चिठ्ठी आणि ती चिठ्ठी ना गावातल्या एका बारक्या पोरग्याकडे देत. आमच्या आम्ही तो पोरगो ना तशा पोरग्याकडे देत. आणि तो पोरगो त्या पोरीपर्यंत येळेवर गेलो तर ठीक, तो गाव हिंडून गेलो तर ह्यानं आबाचा कलाम झाडला. प्रेम होता बुवा. ऐकलं? अरे मी स्वतः आणि तू कसली पानं टाकीत जाऊ सांगितलं रे? काय ऐकू झाला 23 वर्ष झाली गावात या झाडच ऐकलेलं नाही. ऐकू म्हणजे तुम्ही ऐकला तो ऐकू म्हणजे काय या तुला करांद्याची वेली माहित आमच्याकडे असं टायकू काय ना पाकिस्तानच नाही टायकुले टाकीतलं टायकू मी पुन्हा पुन्हा ऐकत राहिले टायकुले पहिल्या पार झाड या नाही तो युगांडात नाही इलेला ना हे तसा प्रेम नव्हता त्या. काय माहिती काय प्रियशी त्यावेळी व्हाळावर कपडे धुवून जायची पद्धत होती माहित होता. औशिंग माहित असतात त्यावेळी आपल्या प्रियशी सांगत सांगून ठेवी काय गो तू व्हाळा अगोदर गेलोस ना माझ्या पुढं तू पुड्याची पानं टाकीत जा मग मी समजून जाईन की तू पुढे गेलो. पुड्याचा पान सगळ्यांना माहित आहे. आणि मी जर पुढे गेले ना तर आंब्याचे टाळे मोडीत आहे मग तू समजून घेता की मी ह्या वाटेन पुढे गेले. ह्या प्रेम होता. अरे लग्न झालं तरी 10 वर्ष एखादा कुटुंब एखादा जोडपा एकमेकाचा तोंड बघिन तरी पण त्यांचा त्यावेळी डझन पोरा होईल. ही ऐकलेली आहेत ना स्वतः ऐकलेली हम दो हमारे एक डझन. अरे एखाद्या 80-85 वर्षाच्या म्हातारेक विचारा काय गे तू मोठो झील खडे झालो पहिल्या हॉस्पिटलला नाव नोंदणी केलं होतं तर ती सांगतली अरे पेपा काय हॉस्पिटलला होती शिमी खाती होते नाही हो त्यावेळी डॉक्टरनी सिझरिंग बिझरिंग ह्या फॅड होता वा त्यावेळी कुंडो मांडो खाऊन ह्या हाड बुवा कुंडो मांडो खाऊन तुझ्यावर खाऊन माझ्यावर का चायनीचा खाल्लेला नाही त्यांनी. अजून सुद्धा बुवा नाचण्याची भाकरी खाणारी व्यक्ती होती तिकडे. अरे नंतर आणि काय काळ गेलो हम दो हमारे अर्धा डझन आणि काय वर्षा गेली हम दो हमारे पाव डझन आणि काय वर्षा गेली हम दो हमारे दो चालू कंडिशन हम दो हमारे या आणि येणारी कंडिशन हम दो हमारा दळपाट. कोण विचार करी सांगावं दुसऱ्या पोराचो. एखादी बाई गरोदर हाशी समजली की तिथून भाऊ तिला घेऊन जातो हॉस्पिटलला. हॉस्पिटलमध्ये गेलं तर डॉक्टर त्याच्याकडे बघणार नाही अशी रिॲक्शन देणार. तो भाऊ विचारता साला सगळा केला मी लिहू माझ्याकडे काय वाटतं डॉक्टर सांगतो चुकीचा केलास तू ह्यो म्हणता होय झक मारली खरी तू काय तर सांग. तो सांगतो डॉक्टर पुन्हा सांगतो काय हिला हिच्या अंगात कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे पूर्णतः हिला बेड रेस्टची गरज आहे. ह्यो तसंच गणपती उचलताना घरात घेऊन येतात ते औषध सांगतो ना आहे बारीक वेगळं मार्ग देतं. यदा कदाचित तू हा काहीतरी बोललंस तुझं तरी सत्यार असले ना ते मी तरी जीव दे आयुष्यभर लक्षात ठेव. हा मी माणूस कीर्तीत बारी वेगळ्या लाईनिंग देतोय. अखिलेश पाहिजे काय माहित नाही अजून. हे तुझ्या कसं किती उडवलं ना उगाच ना महिन्यात 26 बरी करणच नाही एवढी ताकद आणि स्टेमिनो भँग वर करून नाही झोपत दिवसभर बोला ना. तू माझा ना काळजाचं तुकडं साली काळा तिकडे असतं ना काळजाचं तुकडं पण तू कोणाचं तरी ऐकून काहीतरी मला बोलवण्याचा प्रयत्न करतात ना म्हणून फसत वा दोस्त ना तोंडानं कडवा असावा आयुष्यभर लक्षात ठेव. मित्र हा तोंडानं कडवा असावा पण गोड बोल्या भडवा असता का म्हणजे आयुष्यभर लक्षात ठेव. फटाके रे खरा सांगा. अरे दोस्त वो असो असो मित्र भावानं लक्षात ठेव मित्र असो हो की आपण गावात ना जर एकटं फिरत असलो ना तर गावातली लोक विचारू हो ह्याच्या बरोबरचा दुसरा दळीदार गेला एवढं दोस्त चांगलं तू माझं कसं दोस्त तू पिसाळलेला करतो. तर त्या बाई घराकडे अन्नाने औषध सांगतो तो आहे माझ्या बायको डॉक्टरांनी सांगितलं बेड रेस्टची गरज आहे की तिका खॉट टाकून ती आपली बेड रेस्ट मग काय 9 महिने हातात टीव्हीचा रिमोट आणि सिरियली चालू. तुझीने माझी भेटती क्षण क्षणी का आधी कधी ना वाटले काहीतरी हो सांग कशी मी तुला सख्या माझ्या या भावना माझी या प्रियाला ती सांग माझी या प्रिया
का भरले तुझा बिझनेस बाहेर का वनमॅन हे मी जेव्हा डबलवाडी क्षेत्रात उतरलोय ना तेव्हा पारंपरिक बारीव चालू होतो आणि मी पारंपरिक बारीव कमीत कमी बुवा 17 ते 18 कार्यक्रम पहिले पारंपरिक केले त्याच्यानंतर ट्रेंटी चालू झाली तो आत्ता कावटातनं बाहेर येतो आणि तुका ह्या करीन तुका कोण सपूक निघालो तरी सांग तर सिरियली चालू झालं सिरियलीवर संपलो साधारण तिका 9 महिने भरले 9 महिने 9 घटका भरले तिच्या पोटात कळा मारू लागले की पुन्हा हे कोणतं तरी कॉलेज कोणची तरी गाडी बिडी म्हणजे कोणची तरी पिकअप घेऊन मस्तपैकी डॉक्टरकडे जातो की डॉक्टर परत सांगते हिना हालचाल न केल्यामुळे आणि हिच्या पोटात कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे पिंडाच्या मध्यभूती बाहेर गुंडाळली आहे त्यामुळे सिझरिंगची गरज आहे तू सांगतो बिचारो गावतो माणूस आता हल्ले करू तुझ्याकडे काय कर सिझरिंग वगैरे करून त्या लहान बालकात बुवा जन्मात घालतो आणि त्याका झील झालं समजला बस की तो गावात फोन करून सांगतो मला झील झालो की त्या पोराची आत्ते मावशी आजी मामी सगळी झाडून मावशी म्हणते बाय 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 गाल बघ आमच्या ताई सारखे झाले एवढा ऐकलं बुवा म्हातारी तिची आजी म्हणतरी माझं कपाळ आमच्या ह्यांच्या झाला एवढा सगळा ऐकून घेता आणि तो पोरा तू बापूस पण झाला एवढा सगळा करून माझ्या सगळं घायल नाही की काय त्याच्यावर डॉक्टर सांगतो तुझ्यासारखा हा पण त्या सांगण्यासारा नाही की त्या पोरात घेऊन सगळी जण घरात येतं पण त्या पोराचा बापूस हॉस्पिटलमध्ये वास्तव आहे पोराचा बापूस हॉस्पिटलमध्ये तू डॉक्टर भाऊ नाही माझा 1.5 लाखाचा बिल काढून देतो मग कोणती तरी बचत गटाची घे कोणती तरी उसने घे काहीतरी उंटी ठेव हॉस्पिटल आपल्या बँकेत आणि पैसे घेऊन तो बिचारो 1.5 लाख रुपये डॉक्टरांचे मिटवून टाकतले आता माका सांगा ह्या पोर जर 1.5 लाखात पडवला आला तो दुसऱ्या पोराचा विचार करीस रात्री 10 नंतर बायकोन हात जरी मारला ना शाशाशा मी मिटिंग चालले ही परिस्थिती आहे बुवा ऐकला तू माका न बोलता वारी करू शकता रे हे तू नसलंच आहे समोर तरी बुवा सकाळी 4 वाजेपर्यंत एका थांबूची ताकद आहे अरे ही वंशावळ चंद्रकांत कर्मांची आहे आणि ह्या राजकारण पारकर बुवा तुका नेरी तुकड्या काय आता काय थांबता तुका असून दे बुवा जास्त बोलत नाही तुका आणि बुवा फक्त एक गोष्ट सुंदर सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज 100% आणि बुवा एक कौतुक करावं असं वाटतं या मंडळाचं की बुवा या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर बुवा भजनाला आला एकदा जोरदार टाळ्या माझ्या माता-भगिनींसाठी झाल्या पाहिजे आणि बुवा ही पुण्य या खऱ्या अर्थानं कारण काही ठिकाणी महिला वर्ग जात नाही का कारण भजनी बुवा पिसाळलेल्या काय बोलतो सत्य परिस्थिती आहे कमरेखालचे जो काम आणि मी कुठल्या भजनी बुवा नाव ठेवीत नाही की बाबा हो असा बोलता तो तसा बोलता आम्हीच कुठेतरी आमची पायरी सोडून लेवल सोडून बोललो तर लोक कशा आमची भजन ऐकू किती हो अरे त्यावेळी जर परशुराम पांचाळ बुवा त्यावेळी कदम बुवा विलास बुवा पाटील चिंतामणी बुवा पांचाळ त्यांनी जर बुवा हाणामारीची भजना केलेली असती ना तर आज अखिलेश बाकीने सुशांत होईल बुवा जन्मातच दिले नसते वास्तव बुवा औषध बाकी बसलाच बचत गटाच्या मिटिंग का बसतात तशी अगडे हत घे बचत गटाचे बचत गट हत ना 5% नाही 2% रे बाबा इकडे वाढ झाली बरं माका एका प्रश्नाचं उत्तर द्या माका एका गोष्टीचा राग येता कारण माझ्या खळ्यात मिटिंग होता तुमची बचत गटाची मिटिंग असतात ना ती भर दुपारी टाळवतो तुझी की 1:30-2 वाजून मी घरी टकली टेकून गेलोय की माझ्या खळ्यात उभी अशी कट्ट्यावर बसत नाही चालू आणि शेताने सुंदरा मीटिंगला सुंदरीने बचत गटात हप्ता नाही वाढला ती कशा काढा होता सांगताना स्वाभिमान वाटतो की काश्मीरवर ज्यावेळी पाकिस्तानी आतंकवादी हल्ला झाला होता ना त्या हल्ल्यातील बुवा नौजवानांना सैनिकांना बुवा भारतातून पहिली मदत ही माझ्या महाराष्ट्रातल्या बचत गटातली स्त्रियांनी केली होती एकदा जोरदार टाळ्या आणि सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज अरे जर का माझ्या शिवाचं आयुष्य आज शतकाच्या पार असलं असतं जर का माझ्या शिवाचं आयुष्य आज शतकाच्या पार असलं असतं तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला चिता पेटली तर बादल नावाचा घोडा रडला होता हे काहीच नाही हो तर वाघ्या नावाच्या जिवंत कुत्र्याने पेटत्या चितेमध्ये उडी मारली होती आणि ती चिता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची माझ्या जाणता राजा काय होता बुवा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची गोष्ट औरंगजेबाच्या कानी पडली होती माझा जाणता राजा काय होता ऐका
ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची गोष्ट औरंगजेबाच्या कानी पडली होती, त्यावेळी औरंगजेब स्वतःच्या सिंहासनावरून बुवा खाली उतरला, आपल्या नमाजाची चटई अंतरली आणि त्यावर गुडघे टेकून आकाशाच्या दिशेने हात करून म्हणू लागला, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है, छत्रपती शिवाजी महाराज। आम्ही महाराजांचे मावळे म्हणून आज या महाराष्ट्रातल्या पवित्र मातीमध्ये वावरतो। आम्ही म्हणतो आम्ही छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे, असं जर आम्ही म्हणत असू, आम्ही 21व्या शतकात पदार्पण करतोय, आम्ही जग सुधारलं, 21व्या शतकात आम्ही पदार्पण करतो हे सांगताना सुद्धा बुवा लाज वाटते। अजून सुद्धा या छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांच्या या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये माझ्या आया बहिणींवर अत्याचार, बलात्कार होतात, ह्याच्यापेक्षा वाईट दुर्दशा या महाराष्ट्रातली कुठली नसावी। वास्तव आहे बुवा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या दिवशी होईल ज्या दिवशी मुंबई सारख्या ठिकाणी एखादी माझी तरुण भगिनी रात्री 11 वाजता रेल्वे स्टेशनला उतरून आपल्या घरापर्यंत न भीता न घाबरता सुखरूप 15 मिनिटं चालत जाईल ना, त्या दिवशी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल। आणि माझ्या तरुण भगिनींना विनंती करतो, बहिणीनं लक्षात ठेवा, तुमची जर दोघा तिघांनी छेडछाड केला नाही तर एकट्याच्या कानपाडात देऊन ठेवायची, दोघे जण खरी गेले ते पण भेटणार नाही। पण तुम्ही पण कधी कधी लफडा करता ना, आम्ही एका वर्गात आहो ना, एका वर्गात मग उपाशी मोर म्हणजे दिलाच नाही तुम्ही। बरं, प्रेम करू नका असले हलकट मध्ये मी कधी मांडीतच नाही। प्रेम करा 100%, प्रेम करू, क्वालिटी हवी की नाही बुवा। अरे एखादी मुलगी बुवा, मला स्वतः बहीण आहे त्यामुळे आम्हाला हे माहित आहेत ना, अरे एखाद्या मुलीला IAS IPS कलेक्टर तहसीलदार बुवा मुलगी आहे, एखाद्या मुलीला बुवा काय सगळं रे आईचा जर फालतुगिरी काहीतरी करते समाजला ना मुस्काटात मारे ना तुझ्या। मी काय खातो दाखव, चिंगम खा, बाकी काय खायचं ना। दुपारी दुपारी तोंडात टाकून रवशी, मग आवाज तो खबर होता काय तुझ्या। तर बुवा 100% प्रेम केलं पाहिजे। अरे मुली बुवा हुशार आहेत, एखाद्या मुलीला 80 किंवा 85% 12वीला असतील तर तिचा प्रियकर किंवा तिचा नवरा कमीत कमी 70-75च्या घरी तरी पाहिजे की नाही। अरे 35 वाल्याच्या काय हात टाकून करायचा काय, तिची अगरबत्ती पेटवची कधी, ही परिस्थिती आहे बुवा। असू दे बुवा, गजराच्या माध्यमातून बाकीचा विषय क्लिअर करतो। आणि आंब्याचा काहीतरी विषय सांगितला बुवा, आंबे खाऊन बऱ्यापैकी कंटाळले, कारण माझी बायको यंदा माझ्या मे महिन्यात जोडी लय होती, जोडी का डबल वाली का घटस्फोट घेतला, माऊली त्यांच्याकडे वाजवत होते, त्यामुळे रोज नाही म्हटलंच ना 30-35 आंबे घेऊन ये पैकी, खाऊन खाऊन कंटाळले। तू आंब्याचा व्यापारी, अरे चानियन खाल्लेलो आंबो एक साईडून कापून खाणार, तू आंब्याचा व्यापारी झालं। संदेव या ठिकाणी ध्यानाचा अभंग सादर करतो। सन्माननीय रवींद्र नेमन पुणे यांच्याकडून हे 51 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारले, धन्यवाद। या ठिकाणी मगाशी फरमाईश होती हार्मोनियम हनुटीच्या साहाय्याने वाजव, तेवढं वाजून दाखवतोय। हेलो 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 हेलो
मगाशी हरिनाममुखी जे घ्यावे 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 भजनी धन्यवाद. सुंदर ते झाडो उभे विठे